खोपकर केला असं म्हटलं जातं सरसकटपणे. तू गद्दारी करशील तर तुझा खोपकर होईल असं शिवसेनेतही म्हटलं जायचं. जर एकनाथ शिंदेनी हिंमत केली असती, एकनाथ शिंदेनी हिंमत केलीच नसती बाळासाहेब असते तर तिथपर्यंत ते पोचलेच नसते. कारण बाळासाहेब असताना उद्धव ठाकरे अधिक मजबूत होते असं माझं मत आहे. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये शिवसेना मवाळ झालेली आहे. त्याचे काही सकारात्मक मुद्दे आहेत, काही नकारात्मक मुद्दे आहेत. पण जर एकनाथ शिंदेनी अशा प्रकारे फुटून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांचा सुद्धा खोपकर होऊ शकत होता. एक स्पष्ट करतो, कुणाचाही खोपकर करणं ही योग्य गोष्ट आहे असं मला वाटत नाही. अशा प्रकारे कायदा हातात घेणं ही योग्य गोष्ट आहे असं मला वाटत नाही. पण खोपकर यांचा श्रीधर खोपकर याचा खून झाला होता, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे उदाहरण देणं आवश्यक आहे की एकनाथ शिंदेचाही श्रीधर खोपकर झाला असता हे लक्षात ठेवायला पाहिजे. ही बाळासाहेब ठाकरेंची दहशत होती. तुम्ही तिच्याशी सहमत व्हा, तिच्याशी तुम्ही सहमत होऊ नका, पण ही त्यांची दहशत होती. आपल्या पक्षाला राडेबाज संघटना असं स्वरूप बाळासाहेब ठाकरेंनी अगदी शिवसेनेच्या जन्मापासूनच दिलं होतं, हे लक्षात घ्या.